हाय गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपला भारत हा सांस्कृतिक, भाषिक, धार्मिक, भौगोलिक अशा विविधतेने नटलेला आहे. आपण मागच्या भागामध्ये गोंद आर्ट, वारली आर्ट, मधुबनी याबद्दल माहिती पाहिली. तर या भागात आपण कलमकारी या चित्रशैलीबद्दल बोलणार आहोत. ही कला म्हणजे इतिहास, संस्कृती आणि भावना यांचा एक संगम आहे. कलमकारी, कलम म्हणजे पेन आणि कारी म्हणजे काम. पेनाने केलेले काम म्हणजेच कलमकारी. ही कला आपल्याला आंध्र प्रदेश, तेलंगणा या भागामध्ये बघायला मिळते. मित्रांनो, या चित्रशैलीमध्ये आपल्याला प्रामुख्याने रामायण, महाभारताच्या कथा या चित्रातून आपल्याला बघायला मिळतात. आता यामध्ये दोन प्रकार आहेत. एक श्रीकलहस्ती आणि दुसरं म्हणजे मसुलीपट्टनम. मित्रांनो, यामध्ये दोन प्रकार आहेत. श्रीकलहस्ती शैली आणि दुसरी म्हणजे मसुलीपट्टनम शैली. श्रीकलहस्तीमध्ये आपल्याला स्टोरी टेलिंग किंवा कथानक असं बघायला मिळतं, ही जी फ्री हँड असते. आणि मसुलीपट्टनममध्ये आपल्याला डिझायनिंग, कल्पकता जास्ती बघायला मिळते. मसुलीपट्टनममध्ये आपल्याला डिझायनिंग, डेकोरेशन बघायला मिळतं. हे यामध्ये ब्लॉक प्रिंटिंग असतं. मशीन मेड कपड्यांमुळे ही कला लोप पावत चालली होती, पण सरकारच्या प्रयत्नांनी छोट्या छोट्या उद्योगांना चालना मिळून ही कला आता पुढे येत आहे. या चित्रांसाठीही नैसर्गिक घटकांचा वापर जास्ती केला जायचा. पानं, फुलं, माती वापरून ही चित्र पूर्वीच्या काळी काढली जायची. ही चित्रशैली आपल्याला कपड्यांवर, बॅगवर अशा वेगवेगळ्या वस्तूंवरती बघायला मिळते. तर मीही आज करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो लेट स्टार्ट. माझा कॉन्टेंट जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर मी आधी हा पेपर घेतला आणि त्यावरती आधी चित्र काढून घेतली आहे. यासाठी मी वॉटर कलर आणि स्केच पेन वापरणार आहे. तुम्ही सुद्धा करणार असाल तर तुम्ही हवे ते कलर्स वापरू शकता, ॲक्रेलिक, ऑइल पेस्टल वगैरे.
मित्रांनो, कलमकारी चित्र करून तयार आहे. मी हा पक्षी काढलाय, त्यामध्ये वॉटर कलर आणि स्केच पेननी बारीक काम केलंय. तर हे कसं वाटलं मला कमेंटमध्ये कळवा. आणि असे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. बाय.